हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपण नेटचं ब्लाऊज कट करणार आहोत आणि त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीची इथं बाही कट केलेली आहे। ही आहे एल्बोपर्यंत टाईट बाही आणि खाली अम्ब्रेलाचा कट येणार आहे, म्हणून थोडी वेगळ्या पद्धतीची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। कशी कटिंग करायची, कशी स्टिचिंग करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्हाला जर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मंजुषा शिवण क्लासला कमेंट करून सांगा तुम्ही, तर तुमच्यासाठी ही बाही कटिंगचा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल। तर इथं आपण ही स्लीव्ज घेतलेली आहे। ही अस्तरची कट करणार नाही, हे जे आहे हे अस्तर आहे आणि मेन कापड नेटचं आहे। अशा पद्धतीची नेट आहे, हे कापड मेन आहे आणि हे अस्तर आहे। अस्तरसाठी मी सॅटिनचा कापड घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग ठेवला आहे। प्रिन्सेस कटमध्ये आपण कटिंग करणार आहोत। अशा पद्धतीने पार्ट आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। तिघही पार्ट यामध्ये ॲडजस्ट करून घेतलेत आपण। अशा पद्धतीने तिघ पार्ट ठेवलेले आहेत। जी स्लीव्ज आहे ते आपण कटिंग नाही करणार आहोत। स्लीव्ज डायरेक्ट मी मेन कापडचीच कट करणार आहे, याला अस्तर लावणार नाहीये। तर अशा पद्धतीने हे पार्ट ठेवलेले आता मार्क करून घेऊयात आपण। तर आता आपण मार्क करून घेऊयात। मी इथं अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे। गळा मी जरा वेगळ्या पद्धतीने कट करणार आहे, फक्त सरळ रेषा टिक करून घेतलेली आहे। शोल्डरवरती टिक करून घेऊयात। मुंड्याचे आकार टिक करून घ्यायचे आपल्याला। तुम्हाला जर अशाच पद्धतीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे तयार पॅटर्न उपलब्ध आहेत। तयार पॅटर्नमध्ये तुम्हाला कटोरी आपल्याकडे तयार पॅटर्न उपलब्ध आहेत। तयार पॅटर्नमध्ये तुम्हाला पाठीमागचा भाग, पुढचे भाग, स्लीव्ज हे सगळं मिळणार आहे आणि कटोरी, प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आपल्याकडे 17 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। प्रत्येक प्रकारामध्ये पाठीमागचा भाग, प्रत्येक प्रकारामध्ये स्लीव्ज ही सेपरेट मिळते। तर अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेला आहे आणि ज्यांना कुणाला मागवायचे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ आहेत आणि पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे। तर अशा पद्धतीने हा पार्ट टिक करून घेतलेला आहे। हा पार्ट पण टिक केलेला आहे आणि ही जी रेषा आहे ही मी सरळ कट करणार आहे, ते नंतर दाखवते तुम्हाला। आधी हे पार्ट टिक करून घेऊयात। आधी आपला कापड इथं बरोबर पुरला आहे का ते बघायचं, व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे। अशा पद्धतीने मी हा पार्ट ठेवून देते, जेणेकरून कापड जो आहे तो व्यवस्थित आपल्याला मिळेल। अस्तर जे आहे ते आपल्याला एकदम मापात कट करायचं असतं। मेन कापड थोडं एक्स्ट्रा घ्यायचं असतं। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली मी तिघही पार्टची मार्किंग इथं तयार झालेली आहे। आता आपण कट करून घेऊयात आणि हा जो भाग आहे याची गळा रुंदी मोजायची आपल्याला आणि डायरेक्ट सरळ रेषा मारायची। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। डिझाईन करणार आहे मी गळ्याला, तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। इथं पूर्ण मी कट करणार आहे आणि हा जो जेवढ्या रुंदीचा कापड आहे त्याच्यात आपण ॲड करणार आहोत आणि खाली डिझाईन तयार करणार आहोत। तर कटवर्कचं पीस आहे माझ्याकडे, त्याची मी डिझाईन कशी तयार करायची ते दाखवणारच आहे तुम्हाला। आता आपण हे कट करून घेऊयात। तर इथं आपण सरळ जेवढी गळा रुंदी आहे तेवढी सरळ रेषा टिक करून घेतलेली आहे आणि कट करणार आहोत आपण ते। तिथं मी डिझाईन तयार करणार आहे। मग डिझाईन कशी तयार करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच। आता आपण हे कट करून घेऊयात। इथं पिना लावलेत। पिना का लावल्यात? कारण हा सॅटनचं कापड आहे, थोडं सरकतो हा, त्यासाठी आपण पिना लावून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे आपण तिघ पार्ट कट करून घेऊयात। तर इथं आपण अशा पद्धतीने हे पार्ट कट करून घेतलेले आहेत। तुम्ही कॉटनचं अस्तर सुद्धा लावू शकतात। अशा पद्धतीने तिघ पार्ट कट झाले तर आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि मेन कापड घेऊयात। मेन कापडवरती सर्वात आधी आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे। जी अम्ब्रेला बाही आपण कट केलेली ती ठेवून घेऊयात आणि ती कट करून घेऊयात।
तर अशा पद्धतीने आपण ही स्लीव्ज ठेवलेली आहे. आता आपण कट करून घेऊयात. आणि बाकीचे हे जे कापड आहे याच्यामध्ये आपल्याला जे पार्ट आहे ते ठेवायचे. तुम्हाला जर ह्या स्लीवचे व्हिडिओ बघायचे असतील कटिंगचे तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. अतिशय सुंदर अशी तयार होती ही स्लीव्ज. अशा पद्धतीने आपण ही स्लीव्ज कट केलेली आहे. आणि तुम्हाला जर या स्लीवचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता आपण ही स्लीव साईडला ठेवून घेऊयात आणि जे पार्ट आपले कटिंग करायचे आहेत ते ठेवून कटिंग करून घेऊयात. आता आपल्याला काय करायचंय, मेन कापड कट करण्याच्या आधी हे अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर अगदी सरळ मी हे अस्तर कट करते. अशा पद्धतीने सरळ कट करून घेतलेला आहे. आता हा जो भाग आहे हा आपल्याला मोजायचा आहे आणि किती इंच उंची इथून तुम्हाला ठेवायची तेवढा घ्यायचा आहे. इथं अर्धा इंचने वाढवायचा आहे. मी ते कटिंग करताना दाखवेलच तुम्हाला किती इंच रुंदीचा आहे. ठीक आहे. तर हा पार्ट आपल्याला जपून ठेवायचा आहे कारण मोजायला लागणार आहे किती इंच रुंदीचा घेतलाय आपण. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो भाग आहे हा आपल्याला इथं ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे. घेऊया. हा भाग मी सरळ कट करून घेणार आहे आणि हे पार्ट आपले बसतात का ते एकदा चेक करायचे आपल्याला. अशा पद्धतीने मी इथं हा पार्ट बसवणार आहे. इथं आपल्याला हे पार्ट ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत. आणि हा जो भाग आहे हा इथं बसणार आहे. इथपर्यंत आपलं कापड आहे. हे कापड शिल्लक राहील ते आपल्याला खाली इथं लावायला कामात येईल किंवा हे जर राहिलं तर हे कामात येणार आहे. म्हणून आपल्याला एका साईडने मी कमी जास्त कापड करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले पार्ट अगदी बरोबर मॅच झालेले आहेत. तर आपण हा भाग कट करण्याच्या आधी काय करूयात, हा भाग कट करून घेऊयात. पिन लावून ठेवायची जेणेकरून आपलं जे कापड आहे ते हलणार नाही. तर इथं आपण पिना लावून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हे पार्ट हा नंतर कट करणार आहे कारण इथून जो भाग येणार आहे हा आपल्याला इथं लावायला कामात येईल म्हणून हा अखंडच मी ठेवणार आहे. आधी हा कट करून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सगळे पार्ट कट करून घेऊयात. आपण सर्व पार्ट कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे पार्ट कट केलेले आहेत. आता हा जो भाग आहे हा मी कट नाही करणार आहे, नंतर कट करणार आहे. आणि ही जी डिझाईन आहे ही आपल्याला इथं सुद्धा कटवर्क म्हणून लावता येणार आहे. त्यासाठी मी अखंड ठेवलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल जे कटिंग केलेले ते दाखवलंच नाही तर ते पण दाखवते मी तुम्हाला.
हा जो भाग आहे हा साईडला ठेवून देऊयात आपण. वरचा जो भाग आहे तो कट करून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. आता हा जो भाग निघालाय मधला भाग हा मोजायचा आहे आपल्याला किती इंच आहे. याच्यापेक्षा 1 इंचने आपल्याला रुंदी वाढवायची आहे. आपल्याला अगदी बरोबर आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि अर्धा इंच हे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आहे. आता हे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा का तुम्ही विचारत असाल, कारण आपण हा जो भाग आहे पाठीमागचा भाग इथं कटवर्कच्या इथं जॉईन करायला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा लागणार आहे. त्यासाठी हे अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा बरोबर आहे. आणि इथून तुम्हाला उंची किती घ्यायची पॅचची ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. मी हे नंतर कट करणार आहे, आता साईडला ठेवून देते. आता गळ्याची उंची आपल्याला किती ठेवायची त्याच्यावरती आहे. गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला जर पाठीमागचा जो भाग असतो आपला, मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज, हा बऱ्याचशा महिलांचा लहान असतो, काही महिलांचा मोठा असतो. हा जो भाग आहे हा मोजायचा आहे, याची उंची मोजायची आहे. जी काही उंची असेल कटवर्क असेल तर त्याच्यात फक्त अर्धा इंच तर 1.25 इंच वाढवायचे, कारण कटवर्कची जी साईड आहे ती आपण फोल्ड करणार नाही आहोत, फक्त फोल्ड इथं होणार आहे पॅकिंगसाठी. तर ही मोजायची, जेवढी तुमची पार्ट असेल त्याच्यापेक्षा 1 इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर मी इथं 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता हा जो पार्ट आहे हा कटवर्कचा येणार आहे आपला. वरच्या बाजूला अशी डिझाईन येणार आहे ही, आणि इथं टिपा येणार आहेत, आणि इथं सुद्धा आपलं अस्तर लागणार आहे. तर नंतर आपण हे अस्तर लावून घेऊयात. याच्या मापाचं सुद्धा आपल्याला अस्तर कट करायचं आहे. तर इथं कापड आहे आपला, अशा प्रकारे ठेवायचं आहे. इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे फोल्ड करण्यासाठी. नेहमी लक्षात ठेवायचे, कटवर्कचं असेल तर इथं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि इथं पण ठेवायचं आहे. आता हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो नंतर मी कट करणार आहे. याला आधी जॉईन करून घेईन, नंतर कट करेल. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कापड आहे याला तुम्ही डायरेक्ट फोल्ड पण करू शकतात अशा पद्धतीने. ते दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे डायरेक्ट फोल्ड करून सुद्धा घेऊ शकतात, आणि नंतर फोल्ड केली तुम्ही अशी टीप टाकली की याच्यावरती तुम्ही हा पार्ट लावू शकतात अशा प्रकारे. तर इथं आपण जो लावायचा पॅच तुम्हाला म्हणली होती तो मी तयार केलेला आहे. डबल कापड घेतलेला आहे, त्याच्यावरती कटवर्कचा जो आकार आहे आपला त्या आकाराचं कट करून त्याच्यावरती टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि कटवर्कला अशा पद्धतीने पॅक केलंय. आणि मी जसं तुम्हाला आता पाठीमागे दाखवणार आहे तसं डायरेक्ट केलं तरी चालेल, किंवा असं जमत असेल तर असं केलं तरी चालेल. डबल सॅटनचं कापड घेतलेलं आहे मी खाली. आता आपल्याला हे आतमध्ये पॅक होऊन जाणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय लावायचंय, हा पार्ट लावायचा. आणि समजा तुम्हाला जर डायरेक्ट कंबरपट्टी लावायची असेल तसंही करू शकता तुम्ही. तर हे साईडला ठेवून देऊयात. आता आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायची. तर कटर केलेलं नाही मी, तुम्हाला दोघंही पद्धती दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला जी सोपी वाटेल, जी कमी वेळात होईल ती तुम्ही करू शकतात. तर इथं हा जो पार्टची पट्टी निघाली तीच पट्टी मी इथे जॉईन करणार आहे. तर तुम्हाला जॉईन करून दाखवते ती पट्टी. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. अगदी मापात ठेवायची, कारण पट्टी अगदी मापात आहे आपली कट केलेली, जास्तही नाही आणि कमी पण नाही. डबल घेतलेला आहे मी कापड, कारण माझ्याकडे कापड भरपूर आहे. सिंगल सुद्धा कापड घेऊ शकता तुम्ही. सेम त्याच पद्धतीने हा भाग पण तसंच तयार करून घेऊयात. आता आपल्याला काय करायचंय, दाबटीप टाकायची आहे.
हा जो पार्ट आहे अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे. असाच पार्ट दुसरा पण तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण दोघंही पार्ट तयार केलेत. आता हा भाग लावून घेऊयात. हा भाग लावताना बघा अशा पद्धतीने लावायचा आहे. खालचा जो कापड आहे तो दिसला नाही पाहिजे. जो कापड आहे तो दिसला नाही पाहिजे. टीप टाकून घेऊयात. अशा पद्धतीने आपण टिपा टाकून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सोपी पद्धत आहे ही. अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे आणि टिप टाकून घेतलेली. तुम्ही डायरेक्ट कटवर्क जसं मी इथं दाखवलं तुम्हाला असं कापड कापून तुम्ही कटवर्क सुद्धा तयार करू शकता. तर अशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण तयार करून घेऊयात. दिसते अशा प्रकारे आपण इथं सुद्धा टिप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, टक्स टाकून घ्यायचे. आधी सगळे पार्ट जॉईन करून घेऊयात. जो टिप आहे ती जॉईन करून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे आपण. अशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण तयार करून घेऊयात. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघंही पार्ट मोजायचे आहेत. जे लहान मोठे असतील ते कट करून घ्यायचे आहेत. अगदी बरोबर आहे, कुठंही लहान नाही किंवा मोठा नाही. तर आता टक्स टाकून घेऊयात आपण.
अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा जो पार्ट आहे हा जॉईन करायचा आहे. मी खाली जे पट्टी लावणार होती ती लावणार नाही, कारण कंबरपट्टीमध्येच मी फोल्ड करणार आहे, त्याला अखंड कंबरपट्टी लावणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे दोघंही पार्ट ठेवून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आता आपण हे दोघं पार्ट ठेवून स्टिचिंग करून घेऊयात. अशा प्रकारे एक भाग आपण जॉईन केलेला आहे. आता दुसरा भाग जॉईन करून घेऊयात. अशा प्रकारे दुसरा जो भाग आहे तो पण आपण जॉईन करून घेतला आहे. दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपण जॉईन करून घेतलेला आहे. अतिशय सुंदर असा कटवर्क मध्ये गळा तयार झालेला आहे. तर आता आपण डबल टिपा टाकून घेऊयात. आता आपण कंबरपट्टी लावून घेऊयात. इथं आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. कंबरपट्टीसाठी मी सॅटिनचा कापड घेतलेला आहे. अतिशय सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली कंबरपट्टी इथं लावून तयार झाली. अशी जर अखंड कंबरपट्टी लावली तरी तो उसवायची पण म्हणजे टेन्शन नसतं आपल्याला, किंवा कापड निघेल किंवा धागे निघेल याचं पण टेन्शन नसतं. अखंड मी तुम्हाला कंबरपट्टी लावून दाखवलेली आणि अतिशय सुंदर असा आपला इथं गळा तयार झालेला आहे. हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे. आपण पुढचे पार्ट तयार करूयात.
अशा प्रकारे आपण हे जोडून घेतलेलं आहे. झालेला आहे. आता आपण टिपा टाकून घेऊयात. अशाच प्रकारे दुसरा पार्ट पण तयार करून घेऊयात. अशा प्रकारे एक्स्ट्राचा कापड कट केलेला आहे. सॅटनचा इथं पण उरतोय, तो पण कट करून घेऊयात. इथं पण जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण कटोरीचा भाग तयार करून घेऊयात. एक्स्ट्रा राहिलेला भाग कट करायचा आहे. आता आपण कटोरे जॉईन करून घेऊयात. नेहमी आपल्याला कमरेच्या बाजूनेच कटोरी जॉईन करायची आहे. अतिशय सुंदर असं आपण जॉईंट करून घेतलेला आहे आणि कप अतिशय सुंदर आलेला आहे. बघा किती छान दिसतोय. तसंच दुसरा भाग पण जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने आपण दोघंही पार्ट जॉईन करून घेतलेत. आता आपण डबल टिपा टाकून घेऊयात.
अशा प्रकारे आपण दोघंही कटोऱ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कमरेचा भाग मोजायचा आहे आणि पुढे कंबरपट्टी लावून हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. हा जो भाग आहे हा असा लावून बघायचा असतो. इतका थोडा शिलाई जेवढी आपली तेवढा एक्स्ट्रा आहे, म्हणजे आपलं शिलाई मार्जिन बरोबर आहे. तसंच या भागाचंही मोजून घेऊयात. या साईडलाही सेम आहे, जितकी शिलाई आहे तितकाच भाग एक्स्ट्रा आहे. तर आपण आता जॉईन करून घेऊयात कंबरपट्टी आणि हुकलूक पट्टी. हुक पट्टी तयार करून घेऊयात. आपली हुक पट्टी लावून तयार झालेली आहे. अशीच आपण लूप्स पट्टी तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण लूप्स पट्टी पण तयार केलेली आहे. आता हुक पट्टी आणि लूप्स पट्टी आपल्याला मोजून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा भाग असेल तो कट करायचा आहे. वरच्या बाजूने अगदी बरोबर ठेवायचं आहे, खाली कुठंही एक्स्ट्रा नाही, अगदी पॉइंटमध्ये आहे, तर ते मी कट करून घेते. अशा पद्धतीने पॉइंटमध्ये असतं ते कट करून घ्यायचे आपल्याला. मी कट करून घेतलेलं आहे. आता कंबरपट्टी लावून घेऊयात आपण. आता आपण कंबरपट्टी लावून घेऊयात. इथं कंबरपट्टीसाठी कापड मी कट केलेला आहे पट्ट्या. कंबरपट्टी तुम्हाला तुमच्या हिशोबाने लावायची आहे आणि कट करायची आहे. कंबरपट्टी लावण्याआधी मी नेहमी सांगत असते की बऱ्याचशा महिला आहेत की त्यांची हुकलूक पट्टी जी आहे ती लहान मोठी होते. तर अशा पद्धतीने हुकलूक पट्टी ठेवायची आहे एकमेकावरती आणि मार्किंग करून घ्यायचे. इथून बरोबर आपली हुकलूक पट्टी येणार आहे, हे लक्षात ठेवायचे.
अशा पद्धतीने छान अशी फिनिशिंगमध्ये आपल्या दोघंही कंबरपट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हुकलूक पट्टी मोजून बघूयात. अगदी बरोबर आहे, एकमेकावरती ठेवली तर कुठेही कमी जास्त येत नाही. अशाच पद्धतीने तुम्हाला पण जॉईन करायचं आहे. तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. शोल्डर जॉईन करण्याआधी आपल्याला एकदा हा जो भाग आहे हा मोजून घ्यायचा आहे. जर कमी जास्त होत असेल तर तो काय करायचा मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगते. अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे आपल्याला. अगदी बरोबर आहे, कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही, अगदी बरोबर येत आहे. हा जो आहे हा काखेचा कापड आहे, हा कट केला की अगदी बरोबर येते. तसंच आपण दुसरा पार्ट पण लावून बघणार आहोत. इथं अगदी 5 इंचापेक्षा पण कमी एक्स्ट्रा वाटतंय थोडं, तर मी तुम्हाला कट करून दाखवते कशा पद्धतीने कट करायचं. शिलाई मारताना आपलं कमी जास्त कापड होऊ शकतं. अशा पद्धतीने एवढा हा कापड कट केलेला आहे आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने मोजून घ्यायचे म्हणजे आपली जी काखेची टीप आहे ती एकमेकावरतीच व्यवस्थित येते, खालीवर होत नाही. आता आपण शोल्डरवर टीप टाकून घेऊया. काठावरती टीप टाकायची आहे. आता आपण स्लीव्ज लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपण जॉईन केलेला आहे. आता स्लीव्ज लावायची आपल्याला. जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे. दुसऱ्याही भागाला बघूयात. जो एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करायचा आहे. स्लीव्ज जॉईन करताना नेहमी मधूनच जॉईन करायचे असे शोल्डर पासून. दुसरा भाग पण जॉईन करून घेऊयात. दुसरी जी बाजू आहे पुढची बाजू ती पण जॉईन करून घेऊया. आता आपण
इथं दोघंही स्लीव्ज लावून घेतलेले आहेत, जॉईन करून घेतलेत. आता टिपा टाकून घेऊयात. इथं एक टीप टाकून तयार झालंय. तसंच आपण दुसऱ्या बाजूने पण टीप टाकून तयार करून घेऊयात आणि नंतर फिटिंग करून घेऊयात. फिटिंग कशी करायची याचे मी भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेले आहेत. ज्यांना कोणाला फिटिंग जमत नसेल त्यांनी ते व्हिडिओ बघायचे आहेत. सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास फिटिंगचा व्हिडिओ, तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ मिळून जाईल. आता आपण टिपा टाकून घेऊयात. आता आपल्याला काय करायचंय, कमरेची फिटिंग, चेस्टची फिटिंग आणि बाहीची फिटिंग घेऊन जे माप आहे ते घेऊन फिटिंग करायची. अशा प्रकारे आपण फिटिंग करून घेतलेली आहे. स्लीव्जलाही फिटिंग झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशी स्लीव्ज तयार झाली. बघा बॉटममध्ये छान असा घेर तयार झालेला आहे स्लीव्जचा. आणि हा जो कापड येत आहे हा आपण अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे कट केल्यामुळे काय होतं, जो कापड येणार आहे बाहेर तो निघणार नाही. दुसरी स्लीव्जचं पण सेम तसंच करून घेऊयात. आपली स्लीव्जला फिटिंग एल्बोपर्यंतची फिटिंग येते आणि पुढे लूज असते. बाहीची फिटिंग बघा तुम्ही, मी तुम्हाला बाही दाखवते. अशा पद्धतीची बाही आहे, आपली स्लीव्ज आहे. इथपर्यंत आपली फिटिंग आहे, इथून आपली बाही लूज आहे. अतिशय सुंदर असा लुक येतो ह्या ब्लाऊजचा. अशी तुम्ही पण बाही शिवून बघा आणि तुम्हाला जर याचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपल्या पेपर पॅटर्नवरून कप पण अतिशय सुंदर असा तयार होतो. बघा किती सुंदर असा कप तयार झालेला आहे. तुम्हाला जर प्रिन्सेस कट, कटोरी, फोरटक्स, बोटनेक, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्स कट, बोटनेक फोरटक्स असे आपल्याकडे 17 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहे. यातलं तुम्हाला कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्नवरून अगदी कमी वेळात अगदी छान असं ब्लाऊज तयार होतं. मागची डिझाईन पण बघा तुम्ही, अतिशय सुंदर अशी तयार केली आपण. हे कटवर्कला डायरेक्ट सरळ कापड लावलेलं आहे. 2 पद्धती दाखवल्या तुम्हाला. डायरेक्ट कटवर्कला कसं जॉईन करायचं, कसं अस्तर लावायचं ते पण दाखवलं आणि डायरेक्ट सरळ पट्टी कशी जॉईन करायची ते पण दाखवलेलं आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.